श्री संत तुकाराम महाराजांच्या 341व्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगर पंचायतीने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली। मंदिर परिसर, महाद्वार ते वैकुंठ गमन मंदिर, भैरवनाथ चौक आणि गाथा मंदिर रोड या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आलेत। पदपथावरील तात्पुरते छत, अनधिकृत फलक, जाहिरातीचे फ्लेक्स आणि विद्युत खांबांवरील फलकांवर कारवाई करण्यात आली। यापूर्वी नोटीस आणि सूचना देऊनही अतिक्रमण न हटवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना आणि भाविकांना ये-जा करणं सुलभ होणार आहे। आपत्कालीन परिस्थितीतही मदत होणार असल्याचं नगरपंचायतीने सांगितलंय। विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असल्याने भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केलाय। नांदेडमध्ये बोलताना त्यांनी महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलाय। विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव असून त्यांना पुढील रणनीती ठरवता येत नसल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे। तसंच महायुतीच्या विचारांशी सहमत असलेल्या इतर पक्षातील नेत्याचं स्वागत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। महिला आरक्षणाबाबत सरकार कटिबद्ध असून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल। महिला आरक्षणाचा डिलिमिटेशनशी संबंध नसल्याचंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। कधीही अटीतटीचा सामना आम्ही कधी म्हटलेलो नाही। आमच्याकडे संख्याबळ, महायुती संख्याबळ जर पाहिलं तर पहिल्यापासूनच आम्हाला कॉन्फिडन्स होता की ही जागा महायुतीची म्हणजेच भाजपला सुटली पाहिजे। ज्या महाराष्ट्रामध्ये 17 जागा आहेत त्या 17 जागांपैकी जागा भाजपला सुटावी असं आमचा आग्रह होता, कारण संख्याबळ आहे आणि महायुती एकत्र मिळून जर पाहिलं तर संख्याबळ चांगलं आहे। त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीचे आणि भाजपचे आपले उमेदवार अमरनाथ राजूरकर चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे। महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याच्याबाबत संभ्रम आहे, कारण काँग्रेसचे जे उमेदवार त्यांनी माघार घेतली। रामदास पाटील यांनी सांगितले की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा। महाविकास विरोधकांमध्ये परस्पर एवढा समन्वयाचा अभाव आहे की त्यांच्यातच आपसात फार गोंधळाची परिस्थिती आहे आणि ती गोंधळाची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या मतदारांना नेमकं काय करावं हेच त्यांना समजत नाहीये आणि म्हणून वेगळी वक्तव्य आपण पाहतोय। नेते वेगवेगळ्या टोनमध्ये बोलतायत आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्यात ते असलेली गोंधळाची परिस्थिती, महायुतीचं जबरदस्त गठबंधन महाराष्ट्रामध्ये आणि तिन्ही पक्षांची असलेलं एक सामंजस्य, यातून आमच्या सर्व जागा 16च्या आमच्या 17 जागापैकी 6 जागा बिंदू झाल्या, 11 जागा ज्या आहेत उर्वरित 11 जागा सुद्धा चांगलं यश आम्हाला महाराष्ट्रात मिळणार आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती आणि पीक विमा मागण्यांसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे। 4 दिवसांपासून अन्नाचा कणही न घेतल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे। रक्तातील साखरेची पातळी धोकादायकरित्या घसरल्याचं सांगितलं जाते। दरम्यान तुपकर यांच्या प्रकृतीबाबत वाढलेल्या चिंतेमुळे राज्यभर शेतकरी आक्रमक झालेत। वाशिममध्ये अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून आंदोलन करण्यात आले, तर जामनेर तालुक्यातील फत्तेपूर इथं महाराष्ट्र शासनाची टाटा सुमो पेटवून दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मेहकर आणि हिवरा आश्रम इथं तलाठी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली। शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल न घेतल्यानं संतप्त शेतकऱ्यांचा उद्रेक वाढत चाललाय। आंदोलनाची धग आता राज्यभर पसरत चालल्याचं चित्र दिसतंय। गेल्या 4 दिवसापासून मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे बुलढाण्यामध्ये। विषय असा आहे की सरसकट निराशक कर्जमाफी झाली पाहिजे आणि हक्काचा पीक विमा 24% महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे। आज अनेक शेतकरी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर आंदोलन करत होते, समुद्रामध्ये जात होते। त्यांना पोलिसांनी अटक करून कोलाबा पोलीस स्टेशनला अडवून ठेवलेलं आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत, त्यांना अत्यंत वाईट ट्रीटमेंट देत आहेत। हे काही बरोबर नाही आहे, लक्षात ठेवा। ते काही चोर दरोडेखोर उचलके नाही आहेत, ते शेतकऱ्यांसाठी लढणारे कार्यकर्ते आहेत। त्यांनी कुठलाही कायदा हातात घेतलेला नाही आहे, त्यामुळं त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जर त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना अटक केली तर महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र होईल। शेतकऱ्यांचा संयम तुटला तर मग त्याची जबाबदारी आमची नाही, ती जबाबदारी सरकारची असेल। त्यामुळं मी मुंबईच्या पोलीस प्रशासनाला आणि सरकारला सांगतो, ज्या कार्यकर्त्यांना कुलाबा पोलीस स्टेशनला अटक केली त्यांना ताबडतोब सोडा, नाहीतर महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचं आंदोलन अतिशय तीव्र होईल आणि आंदोलन आमच्याही हातात राहणार नाही। ही गोष्ट मी ठणकावून तुम्हाला सांगतो। माझ्या तब्येतीला काही बरं वाईट झालं तर त्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल।
खासदार संजय देशमुख हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील पंजाब चौक इथं त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले। यावेळी कार्यकर्त्यांनी संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केलाय आणि पुतळ्याचं दहन केलंय। आंदोलनात वणीचे आमदार संजय देरकर, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख परवीन शिंदे यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते। यावेळी पक्षात कोणत्याही प्रकारची गद्दारी खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशारा खासदार संजय देशमुख यांनी दिलाय। संभाव्य पक्षांतराच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संजय देशमुखांचा तीव्र निषेध या ठिकाणी केला आहे, कारण ज्या पद्धतीनं सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात संजय देशमुखांना तिकीट दिली, त्यांच्यासाठी जवळपास 5 सभा या यवतमाळ जिल्ह्यात दिल्या। आजपर्यंत त्यांनी कुठेही एवढ्या मोठ्या सभा दिल्या नाही आणि एवढ्या सभा देऊन सुद्धा तो माणूस या ठिकाणून निघून जातो, हे खेदजनक बाब आहे। या आमच्या मतदारांनी जो विश्वास त्यांच्यावर टाकला होता तो विश्वास त्यांनी गमावला आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी या यवतमाळ जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आहोत, कारण या ठिकाणी जे काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी आजपर्यंत आमचा एक नेता म्हणून आम्ही मानत होतो, ज्यांच्या भरोशावर आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते त्यांच्या विश्वासावर काम करत होतो, त्यांनी तो विश्वास संपादन केला नाही आणि आमच्यातून निघून गेले। याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि त्यांचा पुतळा जाळून या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे आणि असाच निषेध आम्ही प्रत्येक मतदारसंघात या ठिकाणी करणार आहोत। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दहाले या आदिवासी बहुल गावातील बेबी सोमाने हिची कोल्हापूर पोलीस दलात निवड झाली। गावातील पहिली महिला पोलीस बनण्याचा मान तिनं मिळवलाय। तिच्या यशानं संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत बेबीनं पोलीस भरतीसाठी कठोर मेहनत घेतली। कुटुंबियांनी मजुरी करून तिच्या शिक्षणाला साथ दिली, तर जिजाऊ मोफत वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रानं तिला मोलाचं मार्गदर्शन दिलं। बेबीच्या यशामुळे दह्यालेसारख्या दुर्गम गावातील अनेक विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा मिळाली असून पोलीस आणि प्रशासकीय सेवेत जाण्याची स्वप्न पाहण्याचा आत्मविश्वास वाढलाय। आम्हाला बेबी ते दहाडे गावाची ते त्यांच्या पोलीस भरती झाली, आम्हाला खूप आनंद वाटतं। ते आमचे कासापाशी 15-16 किलोमीटर गाव दूर आहे। यांच्या रस्त्याचं काही निवड होत नाही, खड्डे वगैरे आहेत, त्यांचं काही प्रॉब्लेम येतं। पावसाळ्यात खाडे भरतात पाणीचे, आम्हाला जाण्यासाठी त्रास पडते। खूप लांब यावं लागते ना, आपले गावाशी मेन रोडवर यावं लागते। ते आता कसं पायाने यावं लागते, गाडी असली तर ते आपले रोड ठिकाणी त्यानंतर आमच्या पाण्यासाठी पण सोय नाही, आम्हाला खूप पायाने जायला लागते। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महायुतीला उघड पाठिंबा जाहीर करण्यात आलाय। सदस्यांच्या सन्मानाची वागणूक, विकास कामांमध्ये समान न्याय आणि निधी वाटपाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्यानंतर समाधानकारक आश्वासन मिळाल्याचा दावा करण्यात आलाय। खासदार नितीन पाटील यांनी सांगितले की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका स्तरावरील सदस्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्यात आणि कोणताही दुजाभाव केला जाणार नाही असं आश्वासन देण्यात आले। त्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी महायुतीचा धर्म पाळत एकसंघ राहण्याचा निर्णय घेतलाय। सातारा सांगली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या पाठीशी उभे राहून 100% मतदान करण्याचा निर्धार केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। नाही, साहजिक आहे, सातारा जिल्हा परिषदच्या इलेक्शन मध्ये जो विषय झाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळं थोडंसं सन्मानाची वागणूक मिळायला हवी। जिल्हा परिषदमध्ये असेल, नगरपालिकातनं असेल आणि योग्य प्रमाणामध्ये निधीचं वाटप असेल किंवा अन्य काही त्यांच्या विकास कामांच्या संदर्भातल्या जे काही विषय सभासदांचे होते ते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये त्यांनी व्यक्त केले होते आणि त्या संदर्भात राष्ट्रवादीचे आमचे सगळ्यांचे नेते मकरंद आबा यांनी मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केली आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं की विकास कामांच्या संदर्भामध्ये कोणताही दुजाभाव केला जाणार नाही आणि
जे काही सदस्यांना सन्मानाची वागणूक असेल किंवा अन्य काही त्यांची कामं असतील ती महायुतीचे घटक आपण आहोत या पद्धतीनेच सर्वांची कामं केली जातील असं मुख्यमंत्री साहेबांनी आश्वस्त केल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमच्या सगळ्या लोकांनी मुळात आम्ही युतीमध्ये आहोत त्यामुळं युतीचा धर्म पाळायचा हे आम्ही पहिल्यापासून आमची भावना होतीच, पण तरीसुद्धा काही विषय जे असतात विकास कामं किंवा इतर राजकीय विषय असतात ते थोडेसे चर्चा करून सोडवून घ्या असं सदस्यांची भावना होती आणि ती मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झाल्यानंतर त्यामध्ये मार्ग निघाला. त्यांनी आश्वस्त केलं आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्या सगळ्या जे काही आमचे 140 142 मतदान आहेत त्या सर्वांनी एकसंघपणे आज महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादा यांच्या पाठीशी उभं राहायचं आणि त्यांना मतदान करायचं असा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आज आम्ही सगळीकडे वाईमध्ये मतदान कंप्लीट झाले. म्हणजे वाईमध्ये महाबळेश्वर, वाई, पाचगणी हे खंडाळा, लोणंद या सगळ्या हे जे वाईमध्ये मतदान होतं तेही 100% आता झालेलं आहे. आज इथं जिल्हा परिषदचं मतदान आमचं जे काय आहे तेही आमचं आता 100% मतदान आले. 1-2 मतदान फक्त पुण्याहून यायचं राहिले. जिल्हा परिषद 2 सदस्य त्याही वेळेच्या इथपर्यंत आल्यात. एक 15-20 मिनिटात अर्ध्या तासात ते इथं येतील. त्यांचंही 2 मतं होऊन जातील. त्यामुळं 100% आणि बाहेर जी आमची काही मतं आहेत ती सुद्धा तिथली त्या नेत्यांना आम्ही जबाबदारी दिली होती. म्हणजे उदाहरणार्थ कराडची उदयदादांनी मतदान केलं, मग करून घेतलं तिथल्या. कल्याण पूर्व परिसरात अवैध शस्त्र विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली. गुप्त माहितीनुसार 100 फुटी रोड परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. निलेश क्षीरसागर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून एक पिस्तल जप्त करण्यात आले. आरोपीवर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जप्त शस्त्र कुठून आणलंय, ते कोणाला विकलं जाणार होतं आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करतायत. कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकट पथकाचे अधिकारी अंमलदार यांना अशी एक माहिती मिळाली की एक इसम 100 फुटी रोड कल्याण पूर्व येथे पिस्तल घेऊन येणार आहे विक्रीसाठी. तर अशी माहिती मिळाल्यावर आम्ही माननीय झोन सर अतुल झेंडे यांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त होनमाने सर यांना माहिती दिली आणि त्यावर वर्कआउट चालू केलं. तर आम्हाला तो रात्री 12:30च्या सुमारास मिळून आला. त्याचं नाव निलेश क्षीरसागर म्हणून आहे. त्याच्यावर एक गुन्हा आहे. त्यावर आम्ही आर्म्स ॲक्टप्रमाणे कारवाई केलेली आहे. पुढील तपास चालू आहे. सर, हा कुठनं यांनी पिस्टल आणलेली कोणाला विक्री करत होता, नेमकं याच्याकडे कसं आलं ते आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल. कुठून आणली त्याची चौकशी चालू आहे. सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काय, त्याच्यावर पहिलेही अशी काय गुन्हे दाखल होते? त्याच्यावर एक गुन्हा, खुनाचा एक गुन्हा आहे असं निष्पन्न झालेलं आहे आतापर्यंत. तर नाव काय त्याचं आणि तो इकडे कुठे नेमकं राहायला? निलेश क्षीरसागर असं त्याचं नाव आहे. तो चिंचपाडा परिसरात राहणार आहे.